वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। 18वा अध्याय चाललेला आहे आपला। प्रथम श्री गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता 18व्या अध्यायाकडे वळू। 18व्या अध्यायातले 22 श्लोक आपले झालेले आहेत। 22 श्लोक झालेले आहेत। तर आता मी 23व्यापासून वाचते, म्हणजे मग कसं 18वा अध्याय बराच मोठा आहे। 23व्यापासून वाचते, किती होतात बघते। ओम श्री परमात्मने नमः। अथ 18ोऽध्यायः। नियतम, इथून आपल्याला घ्यायचं आहे। नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते। यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्। अनुबंधं क्षयं हिंसामनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते। मुक्तसंगो नहं वादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः। अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते। बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय। प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षञ्च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी। यया धर्ममधर्मञ्च कार्यञ्चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी। अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी। धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी। यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी। सुखं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति। यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्। विषेन्द्रियसंयोगात् यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतं। यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18ोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 18वा अध्याय बघतोय आपण। कलशाध्याय आहे हा, सगळ्यात शेवटचा अध्याय, त्यामुळे सगळे विषय याच्यामध्ये आलेले आहेत या अध्यायामध्ये। आणि भगवंताचं काय झालं आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला याच्या आधी खूप सविस्तरपणे त्यांनी दिलेलं आहे।
त्यामुळे या अध्यायामध्ये छोटं आहे, खूप काही मोठं नाही आहे याच्यामध्ये. अगदी विवेचन त्यांनी थोडं थोडं दिलेलं आहे, त्यामुळे आपला भराभर होतो आहे हा अध्याय. आणि 3 प्रकारचं सगळं राजस, तामस, सात्विक हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. 3 प्रकारचे आपण काय बघितले याच्या आधी. आता अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम हे आपलं मागच्या वेळेस झालं की कुठलंही कर्म करताना त्याचे 5 कारणं असतात, त्याच्यामुळे ते कर्म घडतं, ते आपण पाहिलं. मग त्याच्यानंतर कुठलंही कर्म निरहंकारपणे करावं, म्हणजे मग त्याचं बंधन आपल्याला पडत नाही, ते सगळं झालं. आणि मग ज्ञान कर्म करता याचे 3 भेद आपण पाहिले. म्हणजे 3 प्रकारचं ज्ञान, सात्विक, राजस, तामस, 3 प्रकारचं कर्म आणि 3 प्रकारचा कर्ता आता आपल्याला बघायचं आहे. मला वाटतं सर्वभूते हे 3 प्रकारचं ज्ञान आपण बघितलं. 22व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आणि आता 23व्या श्लोकामध्ये 3 प्रकारचं कर्म कसं असतं. ज्ञान 3 प्रकारचं झालं, आता कर्मही 3 प्रकारचं कसं असतं. पहिल्यांदा सात्विक कर्माविषयी सांगतात. नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते. जे कर्म शास्त्रविधीने नियत असे आणि कर्तेपणाचा अभिमान सोडून केलं जातं, फलाशारहित असतं आणि प्रीतिद्वेष त्यागून केलेलं असतं, त्या कर्माला सात्विक म्हटलं जातं. मग सात्विक कर्माची 4 लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत या श्लोकामध्ये. की सात्विक कर्म नियत असतं, म्हणजे काय, शास्त्रविहित कर्मेच सात्विक असतात. जी चांगली कर्म असतात, जी शास्त्रांनी करायला सांगितलेली आहेत, त्याला नियत कर्म म्हणतात. नियतम संगरहितम, आणि ते कर्म कसं असतं, संगरहित, म्हणजे कर्मामध्ये आसक्ती नसते, कर्तृत्वाने संग निर्माण होतो. मी केलं असा मीपणा त्याच्यात नसतो, आणि मला काय मिळेल असंही भोक्तृत्वाची आसक्ती पण नसते. म्हणजे या सात्विक कर्मामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्हीही टाकलेलं असतं, म्हणून त्याला सात्विक कर्म म्हणतात. आणि हे कर्म रागद्वेष वर्जित असतं, म्हणजे अनुकूल मिळो प्रतिकूल मिळो, कर्म कसंही असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते निष्काम भावनेने केलं जातं. आणि फलप्राप्तीची आकांक्षा त्याच्यात नसते. म्हणजे गीतेचा हा मुख्य उद्देश आहे. गीतेचं जर आपण म्हटलं प्राण काय आहे, तर निष्काम कर्म असं सांगितलेलं आहे. निष्काम कर्म म्हणजे सात्विक कर्माचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काय असेल, तर आई आणि मुलाचं उदाहरण देतात नेहमी. की आई आपल्या मुलाचं संगोपन करते, तर तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा नसते. की मोठा झाल्यावर हा मुलगा माझं करेल का, किंवा मला सांभाळेल का, अशी मनामध्ये कुठलीही भावना नसते. आणि त्या मुलावरती इतकं आत्यंतिक प्रेम करत असते की आपला जीव खर्ची घालून अगदी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आई आणि मूल सात्विक कर्माचं अतिशय सर्वोत्तम उदाहरण आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्या पुढचं आहे राजस कर्म. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम. राजस कर्म कसं असतं की जे कर्म मोठ्या परिश्रमपूर्वक केलं जातं आणि फलाची आकांक्षा असते त्याच्यामध्ये, मला काय मिळेल. आणि हे कर्म करणारा पुरुष अहंकारीच असतो, त्याला राजस कर्म म्हटलं जातं. म्हणजे अहंकाराचं अधिष्ठान आहे, त्याच्यामुळे फलेच्छासक्ती आहे, त्यामुळे प्रयत्न केले जातात आणि त्यालाच राजस कर्म. म्हणजे ते कर्म करताना तो सगळीकडे दवंडी पिटवतो. मी हे करतोय, हे करतोय. म्हणजे जरी चांगलं कर्म केलं तरीसुद्धा मी केलं हे सांगताना तो अतिशय अभिमानाला येत असतो. म्हणून त्याला काय म्हणतात, राजस कर्म. त्याला गर्व असतो, मी कर्म करणारा असा गर्व त्याला चढलेला असतो. तो कोणालाच मानत नाही त्याच्यामुळे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं तामस कर्म तर अतिशय वाईट आहे की जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य
यांचा काहीही विचार न करता केवळ अज्ञानाने ज्याचा आरंभ केला जातो त्याला तामस कर्म म्हणतात. आणि तामस कर्म म्हणजे काय म्हटलं त्यांनी? पाण्यावरची रेघ म्हटलं आहे. पाण्यावर जर रेघ मारली तर ती क्षणात, म्हणजे क्षणसुद्धा नाही, ती लगेच जाते. म्हणजे अविचार त्या कर्माचा गाभा असतो आणि त्यामुळे परिणाम, हानी, हिंसा, सामर्थ्य यांचा विचार तामस कर्म करत नाही. आणि कर्माभिमानी कर्त्याचेही त्याच्यानंतर 3 प्रकार सांगितलेले आहे. म्हणजे हे 3 प्रकारचं सात्विक, राजस, तामस कर्म झालं. आता 3 प्रकारचा करता पण 3 प्रकारचा असतो. मग 26वा श्लोक आहे बघा. मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. कर्ता कसा असतो? आसक्तीहीन, की ज्याच्या मनामध्ये आसक्ती नावाची गोष्टच नाही आहे. अहंकारयुक्त शब्द न बोलणारा असतो, धैर्यवान असतो, उत्साही असतो आणि कार्यसिद्धीला जावो अथवा न जावो त्याच्या मनामध्ये कधी हर्ष येत नाही, कधी शोक होत नाही. हे सगळे आपण स्थितप्रज्ञाची वगैरे जी लक्षणं बघितलेली आहेत ती सगळी सात्विक कर्त्याची लक्षणं आहेत. आणि कुठलाही विकार त्याच्या मध्ये येत नाही त्याच्या मनामध्ये, त्याला सात्विक कर्ता म्हणतात. आणि या सात्विक कर्त्याने संग आणि अहंकार टाकलेला असतो आणि धृती आणि उत्साह धारण केलेला असतो त्यांनी. म्हणजे धृती इथे दिलं आहे ना, मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः. धृती आणि उत्साह असं त्याच्या मनात असतं. आणि सिद्धी आणि असिद्धी याविषयी तो निर्विकार असतो. मुक्तसंगो नहंवादी म्हणजे ज्याचा संग तुटलेला आहे. दोन्ही, एक अंतःसंग असतो आपला आणि एक बाह्यसंग असतो आपला. मग आता बाह्यसंग म्हणजे काय? त्यांनी सांगितलं आहे की जी काय स्थावर जंगम इस्टेट असते आपली, तो बाह्यसंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जीव अडकलेला असतो ना. आणि काही आपल्या घराचं ऐश्वर, वैभव, नंतर पत्नी, पुत्र, कन्या, हे सगळेजण आपलं जे कुटुंब आहे म्हणजे आपला वंशवेल विस्तारलेला असतो. मग या सगळ्यांबद्दल आपल्याला आसक्ती वाटत असते. तो एक आपला संघच आहे, म्हणजे तो झाला बाह्यसंग. मग हा बाह्यसंगसुद्धा सुटलेला पाहिजे. आणि म्हणजे तो सात्विक कर्ता जो असतो त्याला हा बाह्यसंग नसतो आणि अंतःसंग पण नसतो. अंतःसंग म्हणजे काय? अनहंवादी. इथे म्हटलं आहे ना, मुक्तसंगो नहंवादी म्हणजे अहंकार त्याच्याकडे अजिबात नसतो. सात्विक कर्त्याने अहंकार पूर्णपणे टाकलेला असतो. त्याच्या पुढचा आहे धृत्युत्साह समन्वितः. म्हणजे ज्याच्या ठाई धृती आहे त्याच्या धृतीचे लग्न उत्साहाबरोबर लागलेले असते. किती छान सांगितलं आहे. म्हणजे उत्साह हा पती आहे आणि त्या उत्साहाची पत्नी आहे धृती. धृती म्हणजे धारण करणे एखादी गोष्ट, धैर्य ज्याला म्हणतात. या दोघांचे लग्न जिथे लागलेले आहे तिथे अनासक्त कर्मयोगच आचरला जातो. म्हणजे स्वतः भगवंतानी तो आचरला आहे. सिद्धी घडो अथवा न घडो, म्हणजे कार्य पूर्ण हो अथवा न हो, भगवंतानी तो आचरलेला आहे. निर्विकार असतो तो कर्ता आणि त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. मग स्वराज्य निर्माण करताना आपले शिवाजी महाराज कसे होते? शिवाजी महाराजांना जे सहकार्य करणारे होते, बाजी प्रभू देशपांडे वगैरे, कसे ते खिंडीमध्ये लढले, किती त्यांच्यामध्ये धृती असेल, किती त्यांच्यामध्ये उत्साह असेल, ही सगळी त्याची उदाहरणं आहेत असं ते म्हणतात. आणि सावरकरांचं पण उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे सात्विक कर्त्याची उदाहरणं आहेत की जेव्हा म्हणे यांना सावरकरांना अंदमानामध्ये पाठवलं तेव्हा तिथले ते ब्रिटिश त्यांना म्हणाले की आता 50 वर्षांनी तुमची हाडेसुद्धा बाहेर येणार नाहीत. त्यावेळी सावरकरांनी गर्जना करून सांगितलं की ब्रिटिशांनो, मी तुम्हाला सांगतो 50 वर्ष तुमचे राज्य या देशावर राहणारच नाही. हे किती आत्मविश्वासपूर्वक त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये जी धृती होती तिचं लग्न उत्साहाशी झालेलं होतं. म्हणजे समोर मरण दिसत होतं त्यांना, तरीसुद्धा जन्मठेप झालेली होती, तरीसुद्धा केवढं ते सामर्थ्य, केवढा तो उत्साह आणि देशाविषयीचं प्रेम हे एखादा अनासक्त पुरुषच करू शकतो. ज्याच्याकडे आसक्ती आहे तो काही हे करू शकत नाही.